मी दिलं नाही, देण्याची काय पात्रता आहे आपली? आणि एक सांगू, सिडको मध्ये करोडोपती लोक असतील, करोडोपती. इथं ज्याची वर्गणी लागली, ज्याची देणगी लागली, त्याने समजायचं मी दिली नाही, त्याने माझ्या देणगीचा स्वीकार केला. कोणाचाही पैसा देवाला लागत नाही, नाहीच लागत. तुम्हाला विश्वासाने सांगतो मी, नाही लागणार. सत्कार्य करता कोणाचाही पैसा लागत नाही. ज्याचं धन नीतीचं आहे. आणखी जवळ येऊन बोलू का? मंत्र्याची बायको पहा, तिच्या अंगात तुम्हाला सोनं दिसणार. कधी ती दर्शनाला आल्यावर 10 रुपये दान टाकणार नाही. जरा जवळच बोलतो का? भगवंताला ते ऍक्सेप्ट नाही, मान्य नाहीये. पैशाला कमी आहे का? पैशाला कमी? मला तू ती बुद्धी देतच, तुझा नकोच आहे मला. म्हणून जरी इथं देण्याचा योग आला तर माझं महादेवाने धन, आणि एक सांगू, महादेवाला जे धन लागतं ते पवित्र लागतं, अपवित्र धन लागत नाही, अनितीचं धन नाही. म्हणून तुमचा जर इथं 1 रुपया जरी, आणि एक सांगू का, किती दिलं याला महत्व नाही महाराज. देणारा घेणारा सर्व तो आहे. किती लागलं याचा कधीच विचार करायचा नाही की मी एवढे कमी दिले तेवढे नाही. तू जेवढे दिले ते भरपूर आहे, ते असं कधीच नाही. एक सांगू, जर कोणाची परिस्थिती नसेल तर इथं जर भंडारा झाला तर त्या भंडाऱ्यामध्ये नाही काही देता आलं तर फक्त एक मिठाचा पुडा द्या, तरी तुमचं महादेव कल्याण करेल. नुसता मिठाचा. माझी परिस्थितीच नाही म्हणले, नाही परिस्थिती, इथं येऊन झाडू मारा, इथं येऊन महादेवाच्या मंदिरामध्ये काहीतरी श्रमदान करा, काही करा, चटाई उचला. आणि एक सांगू, प्रसादाच्या दिवशी जर पंगत नाही देता आली तरी चालेल. ज्याला पात्र उचलता येते त्याने अवश्य पात्र उचला. पंगत घातल्यानंतर जे पुण्य मिळेल त्यापेक्षा काही 1000 पटीनं पुण्य केवळ पात्र. म्हणून इथं बसलेल्या माय माऊलीला माझी विनंती आहे, मुलगा जर वाम मार्गाला निघाला असेल तर फक्त त्याला प्रसादाच्या दिवशी इथले पात्र उचलायला सांग. नाही माझ्या महादेवाने त्याला पुन्हा रेंज मध्ये आणलं तर मग बोल. नुसते इथं पात्र उचलायला सांग त्याला. केवळ इथल्या पात्रामध्ये एवढं सामर्थ्य, केवळ श्रद्धेनं पात्र उचलू दे, जी सेवा करता येईल ती. आणि ज्यावेळी येताना एक सांगू, शीख समाजामध्ये करोडपती जरी असला तरी काय करतो? चप्पल पुसण्याचे काम करतो. ही ताकद कशाची? सेवेची. करोडपती जरी असला तरी तो काय करतो? आम्ही तुम्ही जरी गेलो, महाराज भिकारी जरी गेला तर त्याची चप्पल घेतो. गुरु गोविंद सिंगाने सांगितलं, जोपर्यंत सेवा करत नाही तोपर्यंत मेवा मिळतच नाही. आपली माणसं या सगळ्या गोष्टीतून लांब चालल्याचं कारण काय? सेवाच नाही. सेवा विषयच राहिला नाही. आई वडिलाची सेवा नाही, कोणी साधू आला त्याची सेवा नाही, मंदिरात सेवा नाही. मंदिरात कधी जाणार? माझी इथं या पंचक्रोशीतल्या तरुणाला विनंती, ज्या दिवशी सृष्टी असेल त्या दिवशी 15 मिनिट महादेवाच्या मंदिरामध्ये सेवा करा. काही करा सेवा, काही सेवा करा. झाडू मारा, पोछा मारा, जी सेवा करता येईल ती सेवा करा. माझा महादेव जर रविवारी सेवा केली आणि 1 दिवा लावला तर मी विश्वासाने सांगतो तुला माझा महादेव कधीच रिकामा राहू देणार नाही. कधीच रिकामा नाही, कधीच नाही. म्हणून ज्यांचे घर महादेवाच्या मंदिराजवळ आहेत त्यांनी तर महाराज एवढं स्वतःला भाग्यवान आणि लकी समजा, एवढे लकी समजा, अति भाग्यवान समजा. जग बदलायची वेळ आली तरी बदला, ही कॉलोनी बदलू नका. काय हा परिसर महादेवाचा दरबार सोडा. तुम्ही एवढे भाग्यवान आहात. आणि तुम्हाला जर घर सोडून जायचं असलं तर मला देऊन जा, मी राहतो. ज्याला शिव दरबार मिळाला, महाराज भगवान शंकराच्या दरबारामध्ये ज्याला सानिध्य
ज्याला मंदिराजवळ घर मिळालं त्याने लकी समजा, अति लकी समजा. आणि जाता येता जी सेवा करता येईल ती सेवा करा, जी सेवा करता येईल. भगवान सुजी म्हणतात, ऋषींनो नारदाची सर्वत्र स्तुती झाली. आणि आज माझ्या भगवंताने विचार केला, जर नारदाचा अभिमान समाप्त केला नाही तर माझी लीला मला संपन्न करता येणार नाही. त्यावेळी नारद निघाले, परंतु भगवंताने विचार केला, एकदा नारदाकडून उठून भजन करून घेतलं तर बरं राहील. त्याचीच वाट पाहतो म्हणा. एकदा उठून उभे राहा, सुंदर भजन करा, नंतर पुढची कथा. खाली बोलिए भोलेनाथ भगवान की, उमापति महादेव की जय, महाकाल भगवान की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. भगवान सुजी म्हणतात, ऋषींनो ज्यावेळी नारदाला अभिमान झाला त्यावेळी भगवंताने नारदाचा अभिमान समाप्त करण्याचं ठरवलं. म्हणून शास्त्र म्हणतं, कानाने स्तुती ऐकायची जास्त सवय, आणि आपल्याला तर स्तुती अति प्रिय आहे. स्तुती त्रास देते म्हणजे देते, स्तुती रडवते म्हणजे रडवते, स्तुती परेशान करते म्हणजे परेशान करते. एका घरामध्ये दोन तोत्र्या मुली होत्या. लग्न जमत नव्हतं. स्तुती कशी परेशान करते याच्याकरता सांगतो बरं. गावातला एक जण म्हणला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, या उन्हाळ्यापर्यंत मी मुलीचं लग्न फिक्स करून दाखवतो. आजपासून मी मुलीचा मामा आहे. मुलीचे वडील म्हणले, हे पहा, मी आतापर्यंत अनेक स्थळ पाहिले, परंतु मुली नापसंत मी थकलो. म्हणले, आता एक लास्ट तुम्ही येत बघा म्हणले. मुली सिडको मधल्या होत्या. आता लांबच्या कशाला. दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती पैठण गेटला गेला. तिथे एक जणाचे दोन मुलं बिगर लग्नाचे होते. बरे ना, जवळचे जवळ, जास्त लांब कशाला देऊ. तुम्ही म्हणत असाल तर आपण पुण्यापर्यंत देऊ शकतो, आपल्याला काय द्यायचं आणि घ्यायचं. बरे ना, जवळ आणाय न्यायला बरं राहत. त्यांचे दोन मुलं लग्नाचे होते. हा व्यक्ती गेला आणि म्हणले, आमच्या सिडको मध्ये दोन मुली लग्नाच्या आहेत, फक्त लग्न, मुलीची आत एवढी आहे, लग्न होईपर्यंत आणि लग्न होऊन जाती येती होईपर्यंत मुली बोलणार. मुलाचा बाप वैतागला होता. ते म्हणला, ठीक आहे, नाही 15 दिवस नाही, 6 महिने नाही बोलले तरी काही अडचण नाही. मुली पाहण्याचा कार्यक्रम ठरला. दुसऱ्या दिवशी मुली पाहायला गेले. मुली रंगाने चांगल्या, रूपाने चांगल्या, हाईटनी चांगल्या, शिक्षण चांगलं. मला मुली पसंत पडल्या. मुली पसंत पडल्यानंतर जेवायला बसले. मुली वाढण्याचं काम करू लागल्या. त्यामध्ये एक वयस्कर बाबा त्यांच्या बरोबर आले होते. त्यांनी डोकं लावलं. त्याने विचार केला, ह्या मुली एवढ्या सुंदर आहेत, रंगाने रूपाने चांगल्या आहेत, पण ह्या बोलत का नाही. जेवायला बसले. मुली वाढायचं काम करत होत्या आणि बाबांनी जेवायला बसल्याबरोबर त्या महाराज जेवणामध्ये
खीर होती, खीर. आणि त्या खिरीचे 2-3 फुरके मारले आणि त्या बाबाने खिरीची एवढी स्तुती केली, एवढी स्तुती केली. ते म्हणले आतापर्यंत मी हजारो लग्न जमवले, एवढी सुंदर खीर मी कुठंच नाही खाल्ली. संभाजीनगर जिल्ह्यात नाही खाल्ली, पुणे जिल्ह्यात नाही खाल्ली. एवढी त्या खिरीची स्तुती केली. महाराज ती तोतरी मुलगी वाढायचं काम करत होती. ती स्तुती ऐकल्यानंतर तिला राव आलं नाही आणि ती तोतरी पोरगी बोलता बोलता बोलून गेली, तावणे थिरती तनवली. जमलेलं मोडलं. कशामुळं? खिरीच्या स्तुतीमुळं. आणि दुसऱ्याचं मोडल्यावर तुम्हाला हसू येतं का? स्तुती ही बिलकुल चांगली नाही. कानाला स्तुतीची सवयच लावू नका. कारण काय होईल, स्तुती ज्यावेळी एखाद्या दिवशी नाही झाली तर तुम्हाला बेचैन करेल. एक सांगू, भाजी मनातून करा, नवऱ्याने वाह म्हणायची गरज नाही. तुमचं मन सांगेल वाह तू ना मस्त बनवली. आणि इथं बसलेल्या पतिदेवाला सुद्धा माझी विनंती आहे, ज्यावेळी स्वयंपाक होईल त्यावेळी मनातून धन्यवाद द्यायचा. तुम्हाला सुद्धा वाह म्हणायला काय पैसे लागतात का बरोबर? पण नाही म्हणायचे. बिचारी तुमच्या वाहामध्ये एवढी ताकद आहे, तुमच्या वाहामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही जर भाजी सुंदर झाली म्हटले ना तर मला सकाळपासून किचन मध्ये जेवढा तिला थकवा आला होता तेवढा थकवा फक्त तुमच्या वाहाने गायब. एवढी ताकद आहे तुमच्या वाहामध्ये. म्हणून आजपासून विसरू नका. वाह नुसती छान भाजी झाली म्हणलं की तिनं 3 तास मेहनत केलेले, त्या मेहनतीचा सीन भाग वाटत. एवढी ताकद आहे तुमच्या वाहामध्ये. म्हातारपणी आई जवळ 15-20 मिनिट बसत जा आणि आईला फक्त जेवली का म्हणत जा. नुसतं जेवली का एवढं जरी लेकाने विचारलं ना तर तिची गोळी बंद होईल. एवढं त्या वाक्यात सामर्थ्य. नुसतं जेवली का. परंतु माणसं महाराज एवढे संकोची झाले. 3 तास 300 किलोमीटर वरच्या बरोबर चॅटिंग करतात आणि 2 मीटर 3 मीटरच्या अंतरावर आई आहे, बायको आहे, मुलगा आहे, त्याच्यासोबत संवाद बिलकुल नाही. 300 किलोमीटरवर बोलतो जेवण झालं का. किती किलोमीटर येतो? 300 किलोमीटर वाल्याला विचारतो चॅटिंग वर तू जेवला का. शेजारी आई बसलेली, शेजारी बायको बसलेली, तिला विचारत नाही तू जेवली का, आज तुझी खूप धावपळ झाली, खूप थकली नाही. आणि चॅटिंग वर म्हणतो जास्त दगदग करू जाऊ नका बरं. तुझ्या 2 जवळची माणसं तुम्ही विसरून लांबच्याकडे का. महाराज ज्याला सुखी व्हायचं त्याने 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. घरी आई जवळ गेलं की आईला जेवली का विचारत जा. घरी बाकी काही लागत नाही. म्हातारपणी आईला गाडी लागत नाही, माडी लागत नाही, साडी लागत नाही. फक्त आई तुला बरं आहे का, आई तू जेवली का, बस. काही आवश्यकता नाही. आज नारदाने ज्यावेळी अभिमान केला त्यावेळी भगवान सुजी म्हणतात ऋषींनो, नारद ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गाने माझ्या भगवंताने लीला केली. एक मायावी नगर बनवलं. त्या नगरीचा राजा सीलनिधी, त्याची कन्या विश्वमोहिनी, तिचा स्वयंवर ठेवला. आता हे सर्व मायावी. आणि आतापर्यंत जर कोणाकोणाला फसवलं असेल तर मायावीच वस्तूने फसवलं. लग्न झाल्यावर जर पश्चाताप आला असेल तर समजायचं पार्लरवालीनंच काटा काढला. मायावी वस्तू. आणि मायावी वस्तू जीवाला अधिक प्रिय आहे. आज नारदाला सुद्धा माझ्या भगवंतानी तेच केलं. ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गाने काही अंतरावरती मायावी नगर बनवलं. त्या नगरीचा राजा सीलनिधी, त्याची कन्या विश्वमोहिनी, तिचा स्वयंवर, अनेक देशोदेशाचे राजा आलेले. आणि नारद सुद्धा त्या नगरीमध्ये आले. त्या नगरीमध्ये आल्यानंतर नारदाने ती एवढी सुंदर नगरी आतापर्यंत कुठं पाहिलीच नव्हती. ज्यावेळी ते नगर पाहिलं त्यावेळी नगरामध्ये प्रवेश केला. बाजारपेठ बघत राजा सीलनिधी नावाच्या त्या राजापर्यंत नारद महर्षी आले. सीलनिधी नावाचा राजा, सुंदर माझा त्याचा महल, सुंदर त्याची कन्या. राजाचं नाव काय होतं? सीलनिधी. आणि कन्याचं नाव होतं विश्वमोहिनी. जिला पाहिल्यानंतर